हॅलो, नमस्ते, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 3 डिसेंबरचा. तर मी इथे सकाळी लवकर उठलेली, माझं सगळं घर साफ वगैरे करून आवरून झालेले, कचरा वगैरे काढून, आणि सकाळी लवकरच मला नाश्त्यासाठी बनवायचं होतं, कारण माझे मिस्टर म्हणजे हे आयुषचे पप्पा जाणार होते लवकर कामाला. त्याच्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी बनवायचं होतं, आणि त्यांना विचारलं मी, तर त्यांनी मला सांगितलं की घावणे बनव. म्हणजे घावणे म्हणजेच ते धिरडे असतात ना ते. तर तेच बनवायसाठी मी आलेली होती किचनमध्ये. तर आल्या लगेच माझा सिलेंडर संपला. मी गॅस चालू करताच माझा सिलेंडर संपला. तर मी घाईमध्ये परत दुसरा सिलेंडर लावला, तेव्हा मी बनवायला सुरुवात केली. आणि ते बघा माझा घावणा किती मोठा आहे, एकदम तव्याच्या साईजचा आहे. बघा किती मस्त. थोडंसं झाकण ठेवलं ना, मग एकदम छान उठतात ते. आणि हे मी फक्त काय चपातीच्याच तव्यावर बनवते. याच्यासाठी कुठलाही नॉनस्टिक वगैरे असा वेगळा पॅन नाही वापरत मी. आपला रोज ज्याच्यावर मी चपात्या बनवते त्याच्यावरच मी हे घावणे टाकून घेतलेले. एकदम मस्त होत आहेत आणि एकदम मऊ मऊ असे लुसलुशीत होत आहेत. मस्तच लागत होते, एकदम छान टेस्टी. आणि खास म्हणजे हे मिक्स पिठाचे आहेत आणि एकदम पौष्टिक आहेत त्याच्यासाठी, आणि आम्हाला आवडतात हे सगळ्यांनाच. तर ते मी बनवले सकाळी नाश्त्यासाठी, एकदम मस्त झालेले. आणि हे आम्ही आज चहासोबत खाणार होतो. याच्यासोबत मी चटणी वगैरे काही नाही बनवलं, चहा आणि घावणे खाणार आम्ही. तर अशा पद्धतीने मी बनवले. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करेन. तर इथे मी अजून घावणे बनवून घेत आहे, आणि एका हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा असा आलेला आहे. तरी मी दरवाजा उघडला नव्हता, म्हणून एवढा उजेड नव्हता दिसत आमच्या घरी, कारण की थंडी खूप आहे आणि हवा लागत होती ना, म्हणून मी दरवाजा नाही उघडला. आणि इथे बघा किती मोठ्या साईजमध्ये मी घावणा बनवलेला आहे. चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला हे व्हिडिओ. आणि लाईक तर कराच करा. आणि ते मी सर्व करणार आहे आता. खाण्यासाठी तयार आहेत आपले घावणे, आणि मी चहा पण बनवून घेतलेला आहे. आता मी देते खायला. एकदम भारी टेस्ट आणि एकदम नरम नरम मऊ मऊ. अशा थंडीमध्ये असे गरमागरम घावणे चहा खायला मजाच वेगळी असते. चला मग, तुम्ही पण बनवून खा, एकदम मस्तच. आणि मला विचारा, रेसिपी जर हवी असेल तर मी कमेंट करून विचारा, मी सांगेन तुम्हाला. तर बाय बाय सर्वांना, काळजी घ्या आणि सबस्क्राईब